आज आपण मस्त पौष्टिक असा ओट्सचा डोसा बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी टाकून हे ओट्स स्वच्छ असे आपण धुवून घेणार आहोत। तर यातले पाणी सगळं मी टाकून दिलेलं आहे। आता यामध्ये पाव वाटी मी रवा टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी टाकून 5 मिनिटासाठी आपण हे भिजवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण मी सगळं काढून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी एक छोटासा कांदा उभा चिरून घातलेला आहे। एक हिरवी मिरची देखील टाकलेली आहे। थोडंसं आलं आणि 5-6 कढीपत्त्याची पानं। आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक असं फिरवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं इथं डोशाचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथं आपलं डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे। आता यासोबत खाण्यासाठीची मस्त अशी चटणी आपण बनवणार आहोत। तर एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक हिरवी मिरची, 4 चमचे वाळल्या खोबऱ्याचा कीस, 1 चमचा दही, थोडं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर। आता हे आपण पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर इथं आपली चटणी देखील तयार झालेली आहे। आता यावरती आपण तडका देऊन घेऊयात। तर तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकलेले आहे मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि थोडासा हिंग। आता ही मस्त फोडणी अशी चटणीवरती ओतून घेतलेली आहे। तर इथं डोशासोबतची मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण डोसे बनवून घेऊयात। तर इथे तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। यावरती डोशाचं बॅटर टाकून घेतलेलं आहे। तर डोशाचं बॅटर व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं। वरची बाजू सुकली गेली की वरून थोडंसं तेल लावून डोशाचा कडा सोडवून दुसऱ्या साईडने डोसा आपण पलटवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथं मस्त डोसा आपला तयार झालेला आहे। तर आता मी एकदम पातळ आणि कुरकुरीत असा डोसा देखील तुम्हाला बनवून दाखवणार आहे। काय ना, घरामध्ये माझ्या मुलांना कोणाला मऊ डोसा आवडतो तर कुणाला अगदी कुरकुरीत असा। आता या पिठामधलंच थोडंसं पीठ बाजूला काढून मी यामध्ये पाणी वाढवून याचं पातळ असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता अगदी पातळ आणि कुरकुरीत असा डोसा आपला तयार झालेला आहे। याच्या कडा सोडवून दुसऱ्या साईडने आपण हा डोसा पलटून घेणार आहोत। तर मस्त कुरकुरीत असा डोसा आपला इथं तयार झालेला आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतो त्या पद्धतीने तुम्ही हा डोसा बनवू शकता। कुरकुरीत बनवा किंवा अगदी मऊ लुसलुशीत, या चटणीसोबत अगदी 1 नंबर असा हा डोसा लागतो। एकदा तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।